Hello, good morning students. Welcome to 7th standard science biology class. Today's class we discuss about our chapter number 4, that is nutrition in living organism. तर आपल्याला न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यालाच काय म्हटलं जातं तर सजीवांमध्ये पोषण हे कशा प्रकारे असतं हे आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. तर लेट्स रिकॉल व्हॉट इज माल न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशन म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं की कुपोषण. तर कुपोषण का होतं, जेव्हा आपण जेवण करतो, आपण आपला आहार घेतो, त्यामध्ये आपल्याला ठराविक आणि महत्त्वाचे प्रथिने, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, आयर्न अशा ज्या महत्त्वाचे व्हिटॅमिन्स असतील ते आपल्याला त्या जेवणामधून मिळत असतात. ते आपल्याला जर का त्याची लेव्हल, त्याची पात्रता जर का आपल्याला कमी पडली तर आपलं पोषण होणार आहे का? नाही, तर आपल्याला कुपोषण होईल. ओके. तर भारतामध्ये जनरली एका वर्षाच्या मागे लाखो मुलं हे या कुपोषणाचे बळी पडत असतात. त्यानंतर सेकंड, विच आर द वेज टू प्रिव्हेंट मालन्यूट्रिशन. तर मालन्यूट्रिशन रोखण्यासाठी आपण काय करू शकता हे तुम्ही मागच्या वर्षी बघितलेलं आहात. त्यानंतर कम्स टू पॉइंट न्यूट्रिशन, द डेफिनेशन ऑफ न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन हे म्हणायचं कशाला? सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड ॲसिम्युलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी अँड फॉर द ग्रोथ अँड हेल्थ ऑफ युअर बॉडी आर कॉल्ड ॲज फूड स्टफ. तर आपल्या जीवनामध्ये काही प्रोसेस होत असतात, सजीवांमध्ये काही प्रोसेस होत असतात. तर सजीव काय करतात, काही अन्न जे असतील, अन्न ग्रहण करतील, अन्न खातील आणि त्यामधून काही एनर्जी असेल ते एनर्जी त्यामधून शोषून घेतील किंवा युटिलाइज करतील. तर त्यामध्ये ते अन्न खातात, त्यांना ते डायजेस्ट करतील. डायजेस्ट मीन्स पचवतील, पचन करतील. अँड ॲसिलेट मीन्स समाप्तीकरण करतील, म्हणजे त्यामधून किती पचलेलं आहे हे त्यामध्ये ते बघतील. त्यालाच काय म्हटलं जातं? फूड स्टफ, म्हणजे अन्न असं त्याला म्हटलं जातं. त्याच्या अन्नामध्ये आपल्याला काय मिळणार आहे तर एनर्जी, बरोबर. आणि ते एनर्जी यूज करता आपण ग्रोथ आणि आपल्या हेल्थसाठी आपण ते एनर्जी हे यूज करत असतो. त्यानंतर वी गेट सेव्हरल टाईप्स ऑफ न्यूट्रिशन फ्रॉम फूड स्टफ. आपण त्या अन्नापासून खूप साऱ्या प्रकारचे न्यूट्रिशन म्हणजे आहार, न्यूट्रियंट्स हे घेत असतो. न्यूट्रियंट्स कॅन बी क्लासिफाईड इन टू 2 टाईप्स, नेमली मॅक्रोन्यूक्लियंट अँड मायक्रोन्यूट्रियंट्स. तर त्या न्यूट्रियंटचे 2 प्रकार आहेत. न्यूट्रियंट्स म्हणजे काय असेल तर त्यामध्ये ते कार्बोहायड्रेट असतील, प्रोटीन असतील, ते आपण महत्त्वाचे ठळक घटक घेत असतो, त्यालाच आपण काय म्हणतो तर आपण त्याला न्यूट्रियंट असं म्हटलं जातं. तर त्या न्यूट्रियंटचे पण सुद्धा 2 प्रकार आहेत. फर्स्ट इज न्यूट्रियंट्स अँड सेकंड इज मायक्रो अँड मायक्रो, बोथ आर डिफरंट. बघा, न्यूट्रियंट्स लाईक कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. तर प्रोटीन म्हणजे प्रोटीन्स प्रथिने, कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके आणि फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ जे असतील ते आपल्या शरीराच्या वाढीसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये हवे असतात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर मॅक्रोन्यूट्रियंट. दीज आर कॉल्ड मॅक्रोन्यूट्रियंट्स. तर मॅक्रोन्यूट्रियंट्स कशाला म्हणायचं? ते आपल्या पोषणासाठी, सजीवांच्या पोषणासाठी बरोबर जास्त प्रमाणामध्ये शरीराला त्याची गरज असते, अशा या न्यूट्रियंट्सला मॅक्रोन्यूट्रियंट्स असं म्हटलं जातं. मॅक्रो मीन्स जास्त, त्याची जास्त गरज असते म्हणून त्याला आपण मॅक्रो असं म्हणतात. तर व्हेरॅज मिनरल्स अँड विटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. त्याच्यानंतर खनिज, क्षार आणि ते विटॅमिन जे असतील त्यांची गरज आपल्या शरीराला खूप कमी असते. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज मायक्रोन्यूट्रियंट्स. मायक्रो म्हणजे लहान, बरोबर, किंवा कमी, सूक्ष्म. तर त्यांची गरज आपल्याला कशी असते तर खूप कमी असते, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो तर मायक्रोन्यूट्रियंट्स. तर तुम्हाला मॅक्रो अँड मायक्रोमधील डिफरन्स हा समजलाच असेल. त्यानंतर बघा, द प्रोसेस ऑफ टेकिंग
in and using food which takes place in living organism is called as nutrition. ते आपण अन्न ग्रहण करतो, त्यामधून ते एनर्जी मिळतं आपल्याला आणि ते एनर्जी आपण आपल्या वाढीसाठी यूज करतो, त्यालाच काय म्हटलं जातं, न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. तर मग न्यूट्रिशनची गरज काय आहे, नीड फॉर न्यूट्रिशन, न्यूट्रिशनची गरज काय आहे, टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर फॉर डुईंग वर्क. जेव्हा आपल्याला एनर्जी येईल तेव्हाच आपण आपलं काम जे असेल, आपल्याला जबाबदाऱ्या असतील, काम जे असेल आपल्याला ते काम आपण करू शकतो. जर आपल्याला न्यूट्रिशन नसेल तर आपण खेळू शकतो का, नाही. कूदू शकतो का, नाही. आपण स्कूलमध्ये येणार का, अभ्यास करणार का, स्टडी करणार का, नाही. तर विथाऊट न्यूट्रिशन दिस कॅन नॉट बी पॉसिबल. सेकंड, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. आता शरीराची वाढ आणि त्या डेव्हलपमेंट जी असेल त्याच्या डेव्हलपमेंट ऑफ बॉडी बरोबर, त्याच्या वाढीसाठी पण आपल्याला न्यूट्रिशनची गरज असते. थर्ड, टू रिप्लेस द डॅमेज सेल्स अँड रिपेअर टिश्यू. आता आपल्या शरीरामध्ये काही पेशी असतात, त्या जर का त्यांना काही डॅमेज पोचला बरोबर, त्यांच्यामध्ये काही खराबी कधी आली बरोबर, तर त्यांना रिपेअर म्हणजे दुरुस्ती करण्याचं काम हे कोणाचं आहे, तर न्यूट्रिशनमुळे ते पॉसिबल होऊ शकते. त्यानंतर सेकंड, टू फाईट डिसिजेस. म्हणजे आपल्याला आपण आजारी पडतो, तर आजारी पडल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काही डिफेन्स मेकॅनिझम असतील, त्या डिफेन्स मेकॅनिझमला चालण्यासाठी ते न्यूट्रिशन इम्पॉर्टंट रोल हे प्ले करत असतात. त्यानंतर बघा, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. ऑटो मीन्स स्वतः. आता काही न्यूट्रिशन असतील ते स्वतः तयार करून घ्यावे लागतात. ओके, तर ते कोणामध्ये असतात बघा, सम ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश देमसेल्फ. दिस इज कॉल्ड ॲज ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. तर आता काही ते सजीव असतील, ते सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्या अशा सजीवांना काय म्हटलं जातं, तर ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन असं त्यांना म्हटलं जातं. तर माणूस हा ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन करतो का स्वतःचं, हा तो किचनमध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, हाताने बनवतो. पण दीज आर नॉट ऑटोट्रॉपिक. ते ऑटोट्रॉपिक असं म्हटलं जाणार नाही. का म्हटलं जाणार नाही ते आपण पुढील व्याख्येमध्ये बघणार आहात. हेट्रोट्रॉपिक. सेकंड, हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. सम ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम, प्लांट्स ऑर ॲनिमल्स फॉर देअर फूड. दिस इज कॉल्ड ॲज हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. आता काही सजीव जे असतील बघा, काही सजीव जे असतील, हे सजीव दुसऱ्या सजीवांवर किंवा वनस्पती किंवा प्राण्यांवर डिपेंड असतात, त्यांच्यावर आधारित असतात. का आधारित असतात, तर त्याच्या फूडसाठी, त्याच्या अन्नासाठी. त्यांनाच काय म्हटलं जातं, हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. हेटेरो मीन्स डिफरंट. ओके, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे ऑटो अँड हेटेरोट्रॉपिकमध्ये लक्षात ठेवा, ऑटोट्रॉपिक्स मीन्स ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल. ओके, अँड हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन मीन्स these are depend on another organism like that plants, animals, etc. Okay, is called heterotrophic nutrition. Now see autotrophic plant. काय बघणार आहे आपण, तर ऑटोट्रॉफिक प्लांट बघणार आहे. कॅन यू टेल हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. आता तुम्हाला माहीत आहे की वनस्पती हे त्यांचं अन्न कसं बनवतात. बघा, plants also need food for their growth. They can produce their own food with the help of sunlight and chlorophyll. Plants make their food in their leaves using water and nutrition from the soil and carbon dioxide from the air. This process is called as photosynthesis. बघा, प्लांट्स ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. आता प्लांट्सला पण अन्न लागतं त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. तर हे अन्न त्यांना येतं कुठून, तर ते काय करतात वनस्पती, दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड मटेरियल. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल. तर कोणाच्या माध्यमातून, सनलाईट म्हणजे सूर्यकिरण आणि क्लोरोफिल
क्लोरोफिल म्हणजे त्याला आपण हरितद्रव्य असं म्हणतो. तर आणि हे हरितद्रव्य कुठं प्रेझेंट असतात, तर त्या वनस्पती असतील त्या वनस्पतींच्या पानांमध्ये हे हरितद्रव्य प्रेझेंट असतात. प्लांट्स मेक देअर फूड इन देअर लीव्ज, म्हणून ते त्यांचं अन्न कुठं बनवतात, वनस्पती हे त्यांचं अन्न त्यांच्या पानांमध्ये बनवत असतात. युजिंग वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉईल, आणि ते अन्न बनवत असताना त्यांना पाणी आणि न्यूट्रियंट्स जे असतील ते लागतात. तर ते न्यूट्रियंट्स आणि वॉटर ते कुठून घेतील, तर ते वॉटर आणि न्यूट्रिशन घेतील इन द सॉईल अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर, आणि जो कार्बन डायऑक्साईड जो वायू आहे हा वायू ते आपल्या एअर हवेमधून ते शोषून घेतील. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. अशा प्रोसेसला काय म्हणतात, तर फोटोसिंथेसिस असं म्हणतात. बघा एक प्लांट दिसत आहे तुम्हाला, इथं रूट्स आहेत, खाली हे पाणी वॉटर मिनरल साल्ट ह्या रूट्स ॲब्झॉर्ब करत आहेत. त्याच्यानंतर हे जे आहे क्लोरोफिल आहे, यामध्ये हे बघा हे क्लोरोफिल पिगमेंट्स आहे, यामध्ये या लीव्समध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स असतील, आणि हा कार्बन डायऑक्साईड हे प्लांट घेत आहे. आणि वरती जर का बघितलं तर हा सनलाईट आहे, हा सनलाईट काय करतो आहे, याला सूर्यकिरण देत आहे. ओके, सूर्यकिरण आणि कार्बन डायऑक्साईड हे बाहेरून येतील, तसंच पाणी मिनरल साल्ट हे जमिनीच्या आतून त्या प्लांटच्या रूट माध्यमातून या वनस्पतीच्या आत येईल, आणि त्याचा उपयोग करून वनस्पती काय करतील तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करतील. तर बघा एक तुम्हाला रिॲक्शन दिलेली आहे, रासायनिक क्रिया एक दिलेली आहे. बघा ते क्रिया समजून घेऊया आपण. कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. बघा आता वनस्पतीला कार्बन डायऑक्साईड कुठून मिळतो आहे, तर हवेमधून मिळतो आहे. आणि वॉटर कुठून मिळत आहे, तर वॉटर हे जमिनीच्या आतून मिळत आहे. तर कार्बन डायऑक्साईडला आपण CO2 असं म्हटलं, त्याचा मॉलिक्युलर नेम काय आहे, तर CO2. आणि पाण्याचं H2O. तर 6 CO2 म्हणजे 6 त्याचे ॲटम जे असतील, 6 ॲटम कार्बन डायऑक्साईडचे लागतील, आणि 6 ॲटम्स हे पाण्याचे लागतील, प्लस सनलाईट. बरोबर, हे जर का वनस्पतीने शोषून घेतलं आणि त्याच्या माध्यमातून एक केमिकल क्रिया केली जाईल, त्याला यूज केलं जातं सनलाईट अँड क्लोरोफिल. सनलाईट इज अनलिमिटेड सोर्स ऑफ एनर्जी, व्हाईल क्लोरोफिल म्हणजे आपण त्याला हरितद्रव्य असं म्हणतात. तर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरच्या माध्यमातून सूर्यकिरण आणि हरितद्रव्याच्या मदतीपासून वनस्पती काय करतात, याचं कन्व्हर्जन, एवढ्या पार्टचं कन्व्हर्जन फूड म्हणजे ग्लुकोज प्लस ऑक्सिजन यांच्यामध्ये कन्वर्ट करतात. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर सनलाईट त्यांच्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, तर फ्लूड आपण त्याला ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे तयार केलं जातं. 6H12O6 म्हणजे ग्लुकोज, त्याला फूड म्हटलं जातं, आणि ऑक्सिजन म्हणजे 6CO2. कार्बन डायऑक्साईड काय केला जातो या फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये, तर कार्बन डायऑक्साईड हा लीफ म्हणजे पानाच्या माध्यमातून ते पानं त्या पानाच्या आत घेतील. कार्बन डायऑक्साईड हा पानाच्या आत लीफच्या आत घेतला जाईल, आणि ऑक्सिजन हा बाहेर सोडला जाईल. बरोबर, बघा इथं कार्बन डायऑक्साईड असा आत येताना दिसतो आहे, आणि ऑक्सिजन असा बाहेर जाताना दिसतो आहे. तर फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काय असतं, कार्बन डायऑक्साईड हा त्या वनस्पतीच्या आत जातो, आणि ऑक्सिजन हा तिथून बाहेर पडत असतो. त्यालाच काय म्हटलं जातं, तर फोटोसिंथेसिस त्याला असं म्हटलं. प्लांट कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू द केमिकल एनर्जी अँड स्टोअर इन द फॉर्म ऑफ फूड. आता वनस्पती काय करतात, ते लाईट एनर्जी असेल त्या लाईट एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये स्टोअर करतात इन द फॉर्म ऑफ फूड. लाईट एनर्जी म्हणजे ते बाहेरील जे एनर्जी असेल, लाईट, सनलाईट, वॉटर, कार्बन डायऑक्साईडची लाईट एनर्जी असं म्हटलं जातं, आणि त्याच्यावरती प्रोसेस करून केमिकल एनर्जी, दॅट इज केमिकल एनर्जी म्हणजे ग्लुकोज आणि ते ऑक्सिजन बाहेर पडणार आहे, त्याला आपण केमिकल असं म्हणू शकतो. तर ते बाहेर केमिकल एनर्जी अँड स्टोअर इन द फॉर्म ऑफ फूड.
आणि त्याचं स्टोरेज ते त्यांच्या फूडमध्ये ग्लुकोज जे असेल ते केमिकल एनर्जी आहे ते त्यांच्या पानांमध्ये स्टोअर केलं जातं, जमा केलं जातं. वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स आर ॲब्झॉर्ब बाय रूट्स फ्रॉम द सॉईल. आता यामध्ये बघा वॉटर, पाणी, मिनरल्स, साल्ट, क्षार जे असतील बरोबर ते ॲब्झॉर्ब केले जातात मुळांपासून, त्या वनस्पतीच्या मुळांपासून ॲब्झॉर्ब केले जातात. पण कुठून? तर जमिनीमधून ते ॲब्झॉर्ब केले जातात. द स्टेम ट्रान्सपोर्ट देम अप टू द लीव्ज. आणि मुळांपासून ते आल्यानंतर हे बघा डायग्राममध्ये या मुळांपासून जे आले मिनरल्स, वॉटर, तर ते स्टेमपर्यंत जाईल. कुठं जाईल? स्टेमपर्यंत जाईल. स्टेमपासून लीव्सपर्यंत, या लीव्समध्ये वरच्या लीव्समध्ये असा, म्हणजे त्यांचा फ्लो कसा राहील? हा अपवर्ड डायरेक्शन राहील, म्हणजे जमिनीपासून वरती जाईल. पाण्याचा फ्लो म्हणत आहे मी. अँड द स्टेम ट्रान्सपोर्ट देम अप टू द लीव्ज. The leaves have microscopic opening called as stomata through which they take in the CO2 from the air. आता बघा तो लीव्ज जे असेल इथं तुम्हाला पिक्चरमध्ये डायग्राममध्ये दाखवलेला आहे. हे लीव्ज आहे. या लीव्जमध्ये एक स्टोमाटा असेल, म्हणजे ओपनिंग असेल, एक छोटंसं छिद्र असेल, त्या छिद्राला का म्हटलं जातं? स्टोमाटा. तर त्या स्टोमाटाचं फंक्शन काय आहे की त्या स्टोमाटामधून कार्बन डायऑक्साईड काय केला जाईल? तर त्या लीव्जच्या आत येईल. कार्बन डायऑक्साईड कुठे येईल? तर त्या लीव्जच्या आत येईल बाय थ्रू अ स्टोमाटा. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट द लीव्ज कंटेन क्लोरोफिल. आता हे डायग्राम जे दिसत आहे तुम्हाला हे पण लीव्जमध्येच आहे. डायग्राम पण कुठं आहे? तर लीव्जमध्ये आहे. तर या एवढा स्ट्रक्चर आहे. रेड लाईन अंडरलाईन बाहेर बॉर्डर जी आहे त्याला क्लोरोप्लास्ट असं म्हटलं जातं बरोबर. आणि त्या क्लोरोप्लास्टच्या आत काय राहतील? या क्लोरोफिल पिगमेंट्स राहील. त्यालाच काय म्हटलं जातं? हरित द्रव्य. हरित द्रव्य असं त्याला म्हटलं जातं. पुढे बघा. विच ॲब्झॉर्ब सनलाईट हेल्पिंग टू कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इन टू द फूड. तर ते हरितद्रव्य काय करतात? ते हरितद्रव्य हे सनलाईटला ॲब्झॉर्ब करते आणि सनलाईटला ॲब्झॉर्ब केल्यानंतर त्याच्यापासून काय होईल? तर तो कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर जो असेल त्याच्यापासून त्या वनस्पतीचं अन्न हे तयार केलं जातं. आणि या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन इज गिव्हन आउट इन दिस प्रोसेस. या सर्व प्रोसेसमध्ये ऑक्सिजन हा बाहेर पडतो त्या वनस्पतीच्या. ओके. त्यानंतर बिसाइड लीव्ज फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन सम अदर पार्ट्स लाईक ग्रीन स्टेम टू ॲज द कंटेन क्लोरोफिल. आता जर का तुम्ही बघितलं तर लीव्जसोबतच काही वनस्पतींचे खोडं हे हिरव्या कलरचे असतात, हिरव्या रंगाचे असतात. तर त्या हिरव्या रंग म्हणजे त्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असेल, म्हणजे हरितद्रव्य त्यामध्ये प्रेझेंट असते. तर त्या हरितद्रव्याच्या साहाय्याने ते खोडसुद्धा अन्न तयार करू शकते. त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. त्याच्यानंतर विचारला आहे तुम्हाला शोधा, फाइंड आउट हाऊ डज फोटोसिंथेसिस ऑकर इन डार्क रेड अँड पर्पल कलर्ड लीव्ज. त्याच्यामध्ये कसं फोटोसिंथेसिस होईल डार्क रेड आणि पर्पल कलरच्या लीव्जमध्ये ते तुम्हाला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. आता ट्रान्सपोर्ट म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं, आपण त्यालाच काय म्हणतो? तर ट्रान्सपोर्ट असं त्याला आपण म्हणत असतो. तर तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. एक्सपेरिमेंट बघा. टेक अ पंपकिन स्टेन हॅव्हिंग 2 to 3 leaves, cut it under water with the sharp blade. Take some water in a conical flask and add 7 to 8 drops of ink to it. तर तुम्हाला पंपकिन प्लांट्स घ्यायचं आहे. पंपकिन प्लांट्स म्हणजे भोपळ्याचं झाड, तुम्हाला भोपळ्याचा वेल हा तुम्हाला घ्यायचा आहे. जर भोपळ्याचा घेऊ शकतात किंवा तुम्ही गंगाफळ जे असते त्या गंगाफळाचा सुद्धा वेल घेतला तरी चालेल. आणि त्याचा स्टेमला तुम्हाला कट करायचं आहे आणि ते तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. आणि त्या पाण्यामध्ये ठेवताना
तुम्हाला 7 ते 8 ड्रॉप्स ऑफ इंक त्या पाण्यामध्ये ॲड करायची आहे. डिपेंडिंग अपॉन युअर चॉईस यू हॅव अ सिलेक्टेड युअर चॉईस इंक कलर. तर तुम्हाला जसं आवडेल तशानुसार तुम्ही त्या शाईचा कलर हा ठरवू शकता. इट्स मे बी ब्ल्यू, रेड, पर्पल ॲज युअर विश. तुम्ही कोणतीही शाई हे निवडू शकता. त्या पाण्यात टाकल्यानंतर तुम्हाला पुट द पंपकिन स्टेम व्हर्टिकली इन द फ्लास्क. त्याच्यानंतर ते स्टेम असेल पंपकिनचं तुम्ही कट केलेलं भोपळ्याचं किंवा गंगाफळाचं, ते तुम्हाला त्या कोनिकल फ्लास्कमध्ये ते पाण्याचं कंटेनिंग हे असेल त्यामध्ये ते उभं ठेवायचं आहे. आणि ऑब्झर्व द चेंजेस दॅट टेक्स प्लेस इट अँड डिस्कस देम इन द क्लासरूम. त्यानंतर ते चेंजेस त्या भोपळ्याच्या झाडामध्ये येतील हे ते तुम्हाला बघायचे आहे आणि तुमच्या वर्गामध्ये तुम्हाला त्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. तर बघा नेक्स्ट, द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट्स कन्सिस्ट ऑफ झायलम अँड फ्लोएम. आता त्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल बरोबर, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं त्याच्या अन्नाची गोष्ट चाललं आहे. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तर वनस्पतीमध्ये 2 सिस्टम आहेत. एक आहे झायलेम सिस्टीम अँड सेकंड आहे फ्लोएम सिस्टीम. तर झायलेम सिस्टीमला म्हटलं जातं जलवाहिन्या. जल म्हणजे पाणी. तर झायलम काय करेल, इज ट्रान्सफर वॉटर फ्रॉम वन प्लेस टू द अनदर अँड दिस वॉटर आर ॲब्झॉर्ब बाय द रूट्स अँड ट्रान्सपोर्ट टू अपायकल ऑर एरियल पार्ट ऑफ दिस प्लांट दॅट इज स्टेम, लीव्ज, etc पार्ट्स. म्हणजे ते खोड रूटमधून मुळांपासून पाणी हे ॲब्झॉर्ब केलं जाईल जमिनीमधून आणि जमिनीमधून ॲब्झॉर्ब करता करता ते कुठं ट्रान्सफर केलं जाईल. तर चित्रात तुम्हाला दिसत आहे की ब्ल्यू कलरचे जे साईन आहे ते पाण्याचे आहे. हे पाणी असं वरती जात आहे बरोबर. पाणी वरती जात आहे असं वरच्या पार्टला ते देणार आहे पाणी. दॅट इज झायलम. अँड फ्लोएम. आता फ्लोएमला म्हटलं जातं रसवाहिन्या. मराठीमध्ये काय म्हटलं जातं, रसवाहिन्या. दिस फ्लोएम आर ट्रान्सपोर्ट फूड फ्रॉम लीव्ज टू द लोअर पोर्शन ऑफ द प्लांट. म्हणजे फ्लोएम काय करणार आहे, ते फूड बनणार आहे लीव्जमध्ये. आपण बघितलं फूड कुठं बनतं. दिस फूड आर प्रिपेअर विथिन अ लीफ ऑफ दिस प्लांट अँड दिस प्रिपेअर रेडीमेड फूड आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम लीव्स टू स्टेम. ओके, लीव्स टू स्टेम येईल, स्टेम टू रूट येईल, असा ट्रान्सपोर्ट असेल. तर तुम्ही यामध्ये काय शिकलात, यामध्ये 2 सिस्टम आहेत. झायलेमचा ट्रान्सपोर्ट कसा आहे, वरच्या बाजूला अपवर्ड डायरेक्शन, आणि फ्लोएमचा ट्रान्सपोर्ट कसा आहे तर डाऊनवर्ड डायरेक्शन. Xylem transport minerals and water from root to all aerial parts of the plant, and the phloem transfer food, glucose from the leaves to other part of the plant, where it is either consumed or stored. Those the plant has transport system, they do not have separate digestive and excretory system. आता हा ट्रान्सपोर्टर झाला. जसं ह्युमनमध्ये आपण जे अन्न ग्रहण करतो, अन्न आपण खातो, ते अन्न आपण एक्सट्रॅक्ट आउटसुद्धा करतो. म्हणजे आपण त्या अन्नचं शोषून घेतो, त्यामध्ये मिनरल्स असतील, विटामिन्स, प्रोटीन ते शोषून घेतो, आणि शोषून घेतल्यानंतर ते उरलेलं अन्न असेल ते आपल्या विष्ठेच्या माध्यमातून आपण शरीराच्या बाहेर टाकतो. तर यामध्ये एक्सक्रेटरी सिस्टीम इन प्लांट इज टोटली ॲब्सेंट. तर वनस्पतीमध्ये एक्सक्रेटरी सिस्टीम ही ॲब्सेंट आहे. त्यानंतर बघा, प्लांट प्रोड्युसेस कार्बोहायड्रेट प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आता प्लांट प्रोड्युसेस कार्बोहायड्रेट्स, कार्बोहायड्रेट ते पण फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून तयार करतात. फोटोसिंथेसिस म्हणजे आपण आधीच बघितलेलं आहे की त्याला आपण मराठीमध्ये प्रकाश संश्लेषण असं आपण त्याला म्हणत असतो. कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. तर कार्बोहायड्रेट जे असतील हे कशापासून बनतात, तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या माध्यमातून हे कार्बोहायड्रेटचं निर्माण तयार केलं जातं इन प्लांट्समध्ये. त्यानंतर प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. प्रोटीन पण कशापासून बनतात, तर
कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, यामध्ये नायट्रोजन हा जास्त आहे. ओके, प्रोटीन जेव्हा बनतील तेव्हा नायट्रोजनची आवश्यकता ही जास्त असते. हाऊ द प्लांट्स ऑब्टेन नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. तर वनस्पती हा नायट्रोजन जो वायू असेल हा कसा ॲब्झॉर्ब करतात, तर प्रोटीन बनण्यासाठी नायट्रोजनची गरज खूप आहे. तर हा ॲब्झॉर्बन ऑफ नायट्रोजन हे कसं केलं जाते ते आपण बघूया. एअर कंटेन गॅसियस नायट्रोजन, हाऊएव्हर प्लांट कॅन नॉट बी युटिलाइज गॅसियस नायट्रोजन. तर हवेमध्ये यू नो व्हेरी वेल 78% ऑफ दिस नायट्रोजन आर प्रेझेंट ऑन अवर ॲटमॉस्फिअर, बट प्लांट्स कॅन नॉट बी ॲब्झॉर्ब द नायट्रोजन. ओके, तर वनस्पती हा नायट्रोजन ॲब्झॉर्ब करत नाही. बट व्हाय दिस नायट्रोजन आर नॉट ॲब्झॉर्बेड बाय प्लांट्स? दॅट्स रिझन इट्स नीड्स टू द फिक्स इट्स कन्वर्टेड इंटू कंपाऊंड. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स इन द बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फरिक मेथड. तर हा जो नायट्रोजन असेल, हवेमध्ये जो नायट्रोजन असेल, तर त्या नायट्रोजनला आधी कन्वर्टेड करावं लागेल कंपाऊंड्समध्ये. आणि कंपाऊंड्समध्ये जेव्हा आपण त्याला कन्वर्ट करू तर त्याच्यामध्ये बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फरिक काही मेथड असतील, त्या मेथड त्याच्यामध्ये केल्या जातात. त्याच्यामुळे तो नायट्रोजन असेल त्याचं ब्रेकडाऊन केलं जाईल आणि तो सोयीस्कर नायट्रोजन असेल तो त्या जमिनीच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. तुम्हाला माहीत आहे की आपल्या वातावरणामध्ये 78% नायट्रोजन आहे, पण वनस्पती त्यांना ॲब्झॉर्ब करू शकत नाही. तर का नाही करू शकत? त्यासाठी वनस्पतीमध्ये काही चालतं, एक क्रिया चालते. त्या क्रियाला म्हणतात बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. तर त्या बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजनमध्ये काय आहे तर बघा, देर आर 2 डिफरंट टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन ब्रिंग अबाउट द बायोलॉजिकल फिक्सेशन. आता त्यामध्ये 2 असे घटक आहे किंवा टाईप्स आहे, प्रकार आहे की त्या मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, सूक्ष्मजीव जे असतील, त्यांच्या माध्यमातून हे बायोलॉजिकल फिक्सेशन जे असेल वनस्पतीमध्ये ते परफॉर्म केलं जातं. रूट नोड्यूल्स ऑफ द लेग्युमिनस प्लांट्स कंटेन रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम. तर रूट नोड्यूल्स म्हणजे त्या रूट्समध्ये बघा असे असे गोल गोल स्ट्रक्चर तुम्हाला गाठी आलेल्या दिसतात या चित्रामध्ये. हे कुठं असतील तर लेग्युमिनस प्लांट्समध्ये. त्यांना शेंगा अशा येतात, त्या वनस्पतींना लेग्युमिनस प्लांट असं म्हटलं जातं. ओके, तर त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक टाईपचा बॅक्टेरिया प्रेझेंट असतो, दॅट इज रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याला काय म्हटलं जातं, रायझोबियम असं नाव आहे त्याचं. तो त्या रूट नोड्यूलमध्ये प्रेझेंट असतो. दिस मायक्रो ऑर्गॅनिझम ॲब्झॉर्ब ॲटमॉस्फरिक नायट्रोजन अँड कन्व्हर्ट इंटू नायट्रेट अ कंपाऊंड. तर तो रायझोबियमचं काम काय आहे, तो हवेमध्ये तो नायट्रोजन आहे, बायोलॉजिकल नायट्रोजन जो प्रेझेंट आहे त्या नायट्रोजनला तो ॲब्झॉर्ब करेल आणि त्याचे तुकडे करून त्याचं कंपाऊंडमध्ये नायट्रेट हा कंपाऊंड बनवणार आहे. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक ॲझिडोबॅक्टर आर प्रेझेंट इन सॉईल. त्याच्यानंतर जमिनीमध्ये ॲझिडोबॅक्टर म्हणून एक सूक्ष्मजीव आहे, तो पण जमिनीमध्ये प्रेझेंट असतो. तर तो काय करतो, दे ऑल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट्स. तो पण काय करतो तर नायट्रेट्स बनवतो नायट्रोजनपासून. तर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं रायझोबियम आणि ॲझिडोबॅक्टरचं काम काय आहे. तर याचं काम काय आहे तर इट्स कन्वर्ट ॲटमॉस्फोरिक नायट्रोजन अँड कन्वर्टेड इंटू द नायट्रेट्स. नायट्रोजनचं कन्व्हर्जन कसं करेल तर तो नायट्रेट्समध्ये त्याचं कन्व्हर्जन करतो. बघा नंतरचा बघा ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. लाइटिंग थंडरबोल्ट्स ऑकर इन द रेनी सीझन. दिस कॉजेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ इच अदर अँड फॉर्म द नायट्रिक ऑक्साईड. आता बघा जी पावसाळ्याचे दिवस असतात, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विजांचा कळकळाट तुम्हाला ऐकू येतो. त्यांच्यामुळे काय होते, विजांपासून तो हवेमध्ये नायट्रोजन असेल आणि ऑक्सिजन असेल त्यांच्यामध्ये ते एकमेकांसोबत रिॲक्शन करतात आणि रिॲक्शन झाल्यामुळं त्यांच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड, बघा हे नायट्रिक ऑक्साईड यनो त्याला म्हणतात, हे तयार होतं. विच अगेन ऑक्सिडाइज टू फ्रॉम नायट्रोजन डायऑक्साईड. आणि त्याच्यामध्ये पुन्हा ऑक्सिडेशन केलं जातं. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन.
दिस प्रोसेस ब्रिंग अबाउट अँड कन्वर्ट द NO2 दॅट इज नायट्रोजन डायऑक्साईड. त्याच्यापासून नायट्रोजन डायऑक्साईडचं निर्माण होतं हवेमध्ये. ओके. द नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व इन रेन वॉटर अँड इट्स कन्वर्टेड इंटू नायट्रिक ॲसिड. आणि पुन्हा तर नायट्रोजन डायऑक्साईड काय असेल तो रेन वॉटर त्या पावसाचं पाणी असेल त्याच्यामध्ये विरघळतो आणि विरघळल्यानंतर त्यामध्ये कन्वर्जन केलं जाते दिस नायट्रोजन डायऑक्साईड इंटू द नायट्रिक ॲसिड HNO3. तर नायट्रिक आम्लामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं विच गेट ॲडेड इन द सॉईल अलॉंग विथ द रेन वॉटर. आणि ते पावसाचं पाणी कुठं येणार आहे जमिनीवरती येणार आहे आणि जमिनीवरती आल्यानंतर ते वाहत 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 जमिनीच्या आत जाईल. बरोबर. म्हणजे नायट्रिक ॲसिड हे जमिनीच्या आत जाईल बाय थ्रू द रेन वॉटर अँड द ॲसिड रिॲक्ट विथ डिफरंट मिनरल्स इन द सॉईल अँड कन्वर्ट इन टू साल्ट. आणि ते नायट्रिक ॲसिड असेल जमिनीमध्ये न्यूट्रियन्स आहेत त्या न्यूट्रियन्स विरुद्धात अगेन रिॲक्ट करील आणि त्याच्यापासून काय तयार करील तर साल्टचं फॉर्मेशन करील. अँड प्लांट यूज दिस नायट्रोजन साल्ट फ्रॉम देअर ग्रोथ. आणि त्याच्यामुळंच वनस्पती काय करतील त्या नायट्रोजनचा यूज करतील त्याच्या डेव्हलपमेंटसाठी. ओके. नेक्स्ट क्लास वी डिस्कस सिम्बॉसिस ऑफ न्यूट्रिशन. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.